श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवरती. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आणि सुखाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज शनिवार आणि या दिवशी आलेली आहे तर धनत्रयोदशी. दिवाळीच्या 2 दिवस अगोदर धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. दरवर्षी अश्विन कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी हा महाशुभ पर्व असते आणि या दिवशी मृत्यूची देवता यमराज भगवान, धन्वंतरी माता लक्ष्मी, भगवान कुबेर यांचे पूजन केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोच्या दिवशी भगवान धन्वंतरी हे समुद्र मंथनातून अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते आणि म्हणूनच या दिवसाचं एक खास असं महत्त्व असते. ज्योतिषशास्त्रानुसार धनत्रयोदशीला विकत घेतलेल्या संपत्तीमध्ये वस्तूंमध्ये 13 पटीने वाढ होते. म्हणून या दिवशी सोनं, चांदी, भांडी, वाहन, जागा, इतर मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्या खरेदी केल्या जातात. धनत्रयोदशीला धन्याचं सुद्धा खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच या दिवशी सोनं चांदीपेक्षाही मौल्यवान धने जे आहे तर ती खरेदी केली जातात. कारण की धन हे धनाचं प्रतीक मानलं जातं. आणि या दिवशी आपण या धनासंबंधित काही उपाय जर केले तर देवी लक्ष्मीची कृपा ही आपल्याला प्राप्त होते. देवी लक्ष्मीची कृपा, आशीर्वाद हा आपल्यावरती राहत असतो आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये या दिवशी धनासंबंधित करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितलेले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. तर शनिवारी धनत्रयोदशीला घरात इथे ठेवा मुठभर धणे. मुठभर धने ठेवा ज्यामुळे आपले कर्ज फिटेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन पैसा, सुखसंपत्ती, ऐश्वर्य प्राप्त होईल आणि पुढील 7 पिढ्या काहीच कमी पडणार नाही. तर असे हे धने कुठे ठेवायचे आणि या धण्यांचा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी माझा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करू शकणार नाही. तर मी तुम्हाला जो धनांचा उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यानंतर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत कधीही तुम्ही करू शकता. धार्मिक दृष्टीने धणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते कारण की ते धणे या शब्दांशी संबंधित आहे आणि धनत्रयोदशी यासारख्या सणांमध्ये धणे हे नक्कीच वापरले जातात आणि म्हणून या दिवशी लक्ष्मीला धणे आणि गूळ नैवेद्य जो आहे तर तो अर्पण केला जातो. धने आणि गुळाचा नैवेद्य हा समृद्धी आणि संपत्तीसाठी अर्पण केला जातो. धन जे असतात तर ते धनासमान मानले जातात आणि म्हणून या दिवशी आपण सोनं चांदीपेक्षाही मौल्यवान धने जे आहे तर ते खरेदी करत असतो. धनत्रयोदशीच्या दिवशी शुभ मुहूर्तावरती आपण धने खरेदी केले तर आपल्या घरामध्ये धनसंपत्ती, पैसा हा कायम टिकून राहतो. लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी धने जे आहे तर ते खरेदी करायचे. अगदी तुम्ही 5 किंवा 10 रुपयांची खरेदी केली तरीही चालेल, परंतु प्रत्येकाने धने जे आहे तर ते खरेदी करायचे आहे. जरी तुमच्या घरामध्ये अगोदर धने असतील तरी सुद्धा या दिवशी तुम्हाला धने जे आहे तर ते न चुकता खरेदी करायचे आहे. हा उपाय करण्यासाठी सुद्धा आपल्याला धने लागणार आहेत तरी सुद्धा धने हे नवीनच असायला हवे. धन 13 दिवशीच म्हणजे त्या दिवशीच तुम्ही खरेदी करून त्याच धण्यांचा उपयोग जो आहे तर तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल, सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, जिथे तुम्ही 5 रुपये कमवता तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असेल किंवा प्राप्तदायी लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये टिकत नसेल किंवा तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होत नसेल लक्ष्मी प्राप्ती होत नसेल तर यासारख्या सर्व आर्थिक समस्या दूर होण्यासाठी हा उपाय मानला जातो. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल किंवा शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल, शत्रू तुमच्यावरती गुप्त वार करत आहे किंवा समोरून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल, तर अशा शत्रूमुळे तुमची प्रगती जर थांबलेली असेल, तसा कोणताही शत्रू संपून जाण्यासाठी हा उपाय प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर जर तुमच्या पतीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, पतीची प्रगती होत नसेल किंवा कोणत्याही गोष्टी पतीच्या मनासारख्या घडत नसेल, तरीही तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी केला तर तुमच्या घराची, मुलांची प्रगती ही कोणीच थांबवू शकणार नाही. कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि धनत्रयोदशीच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ मिळत असतं आणि ते फळ सुद्धा
13 पटीने प्राप्त होत असते. आणि म्हणून तुम्हाला हा उपाय उद्या धनतेरसला, आज धनतेरसला संध्याकाळी करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुम्हाला सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं हळद, मीठ टाकायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. आपलं शरीर, मन, आत्मा हा पवित्र असतो आणि शनिवार असल्यामुळे स्नानाला खूप महत्त्व आहे. यानंतर स्वच्छ कपडे धुवून स्वच्छ कपडे परिधान करून देवांची पूजा वगैरे करायची आहे. धूप-दीप करून वातावरण प्रसन्न करायचं आहे. संध्याकाळी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये धनत्रयोदशीची पूजा केली जात असेल, तर तिथे तुम्हाला ही पूजेची मांडणी करायची आहे. तर तिथेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि जर धनतेरसची पूजा तुम्ही करत नसाल, तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर हा उपाय करायचा आहे. कारण बऱ्याच घरामध्ये धनतेरसची पूजा न करता लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी म्हणजे दिवाळीच्याच दिवशी सगळी पूजा केली जाते. म्हणून तुम्ही जर पूजा करत नसाल, तर तुमच्या देवघरासमोर तुम्ही हा उपाय करू शकता. परंतु प्रत्येकाने हा उपाय तुमच्या घरामध्ये करायचा आहे. कारण वर्षातून एकदाच केला जाणारा हा उपाय आहे. म्हणून प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी आपल्याला एक वाटीभर धणे लागणार आहे. हे धणे धनत्रयोदशीच्याच दिवशी खरेदी केलेली असावी. तुमच्या घरामध्ये अगोदरचे धणे असेल तर तुम्ही उपाय करण्यासाठी घेऊ नका. नवीन धणे खरेदी करून आणायचे आहे. यानंतर तुम्हाला एक मातीचं बोळकं घ्यायचं आहे. त्याला सुगड असे सुद्धा म्हणतात. दिवाळीच्या दिवशी धनतेरसच्या दिवशी आपण 5 सुगड घेत असतो. त्यामध्ये 5 प्रकारचं धान्य भरून त्याची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते. तर असंच तुम्हाला एक मातीचं बोळकं घ्यायचं आहे. या बोळक्यावर तुम्हाला हळद, कुंकू, स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर या बोळक्यामध्ये तुम्हाला जी धणे आहेत तर ती भरायची आहेत. संपूर्ण बोळकभर ही धणे त्यामुळे तुम्हाला भरायची आहे. आणि त्या धान्यावर तुम्हाला ₹1 नाणं ठेवायचं आहे. त्यानंतर हे बोळकं आपल्याला माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे किंवा जिथे तुम्ही धनतेरसची पूजा केली जाते तर तिथे तुम्हाला ते ठेवायचं आहे. आणि त्या बोळक्याची त्या धण्यांची तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता वाहून पूजा करायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचे तुम्हाला स्मरण करायचं आहे. लक्ष्मीचा आशीर्वाद हा मागून घ्यायचा आहे. तुमच्या घरामध्ये ज्या काही धनसंबंधित समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करा. आणि यानंतर ही जी धणे आहेत ती तुम्हाला घेऊन त्याचा उपाय मी जे सांगणार आहे ते तुम्हाला करायचं आहे. आता ही जी धणे आहेत ते आपल्या बोळकामध्ये भरून ठेवली आहेत. तर त्यातील तुम्हाला थोडेसे धणे आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहे. यानंतर आपल्या घरामध्ये जो व्यक्ती कमावून आणतो, पैसा कमावून आणतो, कष्ट करत असतो, तर त्या व्यक्तीला आपल्या देवघरासमोर बसवायचं आहे. यानंतर एका ताटामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि त्या व्यक्तीच्या कपड्यावरती गंधाचा टिळक लावून त्यावर तुम्हाला अक्षता अखंड चिटकवायची आहे. दिव्याने ओवाळून घ्यायचा आहे. एखादी सोन्याची अंगठी असेल तर ती अंगठी सुद्धा त्या व्यक्तीवरून ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर आपण लक्ष्मी समोर जी बोळक्यामध्ये धन ठेवली होती तर त्यातील थोडेसे धने आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहे आणि ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरवतो त्याचप्रमाणे आपल्या पतीवरून आपल्याला ही जी धने आहेत तर ती ओवाळून घ्यायची आहे. किंवा तुमच्या घरामध्ये स्त्री धनसंपत्ती पैसा कमवणार असेल तर तुम्ही धने ओवाळू शकता. आणि यानंतर ही धणे तुम्हाला त्याच दिवशी रात्री झाडांच्या कुंड्या असेल किंवा तुळस असेल तर त्या मातीमध्ये ही धणे टाकायची आहे आणि त्याची कोथिंबीर तुम्हाला उगवायची आहे. जर या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने धण्यांचा उपाय केला तर धणे ही वाढत जातात. त्याची कोथिंबीर तयार होते. तशी आपल्याला आपल्या पतीची प्रगती व्हायला देखील सुरुवात होते. आणि म्हणून हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला नक्की करायचा आहे. तुमच्या घरात जर लहान मुलं असतील किंवा शिक्षण घेणारी मुलं असतील तर त्यांच्यावरून सुद्धा तुम्हाला याच पद्धतीने थोडेसे धणे उतरून टाकायचे आहे. त्यामुळे मुलांची सुद्धा प्रगती होते. यानंतरचा पुढचा उपाय हा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी, धन प्राप्तीसाठी करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक पांढऱ्या रंगाचा कागद घ्यायचा आहे. त्या कागदावर तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. इच्छा लिहिताना तुम्ही तुमच्या मुलांची इच्छा असेल तर ती लिहू शकता. जसं की मुलांची प्रगती होत नाही तर तुम्हाला असं लिहायचं आहे की माझ्या मुलाची प्रगती झालेली आहे, असं तुम्हाला वर्तमान काळात लिहायचं आहे. किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही तर घरामध्ये पैसा टिकत आहे. पैशांच्या सर्व अडचणी संपलेल्या आहेत. घराची प्रगती झालेली आहे. कुटुंबाची प्रगती झालेली आहे. कर्ज फिटलेलं आहे. जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला लिहायची आहे. त्या पानावरती लाल पेनाने किंवा निळ्या पेनाने लिहायची आहे. आणि त्या सुगडामध्ये, बोळक्यामध्ये आपल्याला ज्या सुगडामध्ये किंवा बोळक्यामध्ये जी काही धणे ठेवली होती तर त्यातली थोडीशी धणे तुम्हाला त्या इच्छा लिहिलेल्या पेजवरती ठेवायची आहे आणि त्याची पुडी तुम्हाला तयार करायची आहे. आणि ही पुडी तुमच्या घरामध्ये जी उत्तर दिशा आहे तर त्या उत्तर दिशेला ठेवायची आहे. आता उत्तर दिशेला का? तर बघा, उत्तर दिशा ही माता लक्ष्मी, भगवान कुबेर यांची दिशा मानली जाते. याच दिशेकडून आपल्या घरामध्ये धनसंपत्ती ही येत असते. आणि म्हणून या दिशेला आपण ही जर पुडी ठेवली तर माता लक्ष्मी, भगवान धन्वंतरी यांच्या कृपेने आपल्या प्रत्येक इच्छा ही पूर्ण होत असते. संपूर्ण दिवस रात्रभर ही पुडी तिथेच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही घेऊन बाहेर जाऊन तुम्हाला एखाद्या
जागेवरती ती धणे टाकून द्यायची आहे आणि हा कागद हा फाडून फेकून द्यायचा आहे, कारण आपली इच्छा ही पूर्णपणे झालेली असते. यानंतर पुढचा उपाय जो आहे तो शत्रूसाठी करायचा आहे. जर शत्रू हा तुमच्या घराजवळच असेल किंवा गुप्त शत्रू असेल, तुम्हाला शत्रू त्रास देत होत असेल, शत्रूमुळे तुमची प्रगती होत नसेल, तर असा कोणताही शत्रू हा संपवण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला एका पांढऱ्या रंगाचा कागद घ्यायचा आहे. कागदावर तुम्हाला शत्रूचं नाव लिहायचं. शत्रूचं नाव माहित नसेल तर माझ्या आयुष्यातील शत्रू हा संपलेला आहे, शत्रू नष्ट झालेला आहे. तर अशी तुम्हाला वर्तमान काळामध्ये तुमची इच्छा लिहायची आहे. त्यामध्ये सुद्धा थोडीशी चिमूटभर धणे ठेवायची आहे, त्याची घडी घालायची. त्याच दिवशी तुम्हाला रात्री ती पुडी घराच्या बाहेर जाऊन फेकून द्यायची आहे. फेकताना माझ्या आयुष्यातील शत्रू हा संपलेला आहे असं म्हणून तुम्ही ती पुडी फेकून द्यायची आहे. त्याच दिवशी रात्री म्हणजे उद्या संध्याकाळीच, म्हणजे आज संध्याकाळीच तुम्हाला फेकायची आहे. दुसऱ्या दिवशी फेकायची नाही, म्हणजे उद्या फेकायची नाही. तुम्ही त्याच दिवशी रात्री उपाय करायचा आणि त्याच दिवशी ती फेकायची. त्यामुळे आपल्या जीवनातील हे शत्रू नष्ट होतात. तसेच या दिवशी आपल्याला पॉकेटमध्ये, आपल्या खिशामध्ये पैसा हा कायम टिकून राहावा. बऱ्याच वेळा असं होतं ना, की आपल्याला ₹50 खर्च करायचे असतात, तर जिथे आपले 100, 200, 500 सहज खर्च होतात. म्हणून आलेला पैसा घरात टिकून राहावा यासाठी एका कागदात थोडेसे धणे घ्यायचे आहे. धण्याची पूड करून तीनही आपल्या म्हणजे पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये तुम्हाला ठेवायची आहे. ही पुडी तुम्हाला तुमच्याकडे धन आकर्षित करण्याचे काम करेल. त्याचबरोबर जी धने आपल्या पूजेत ठेवलेली आहे, तर त्यातील काही धणे जे आहेत तर ते तुम्हाला स्वयंपाकघरात वापरायचे आहे. तर काही धणे हे तुम्हाला पेरायचं आहे, कुंडीमध्ये टाकायचं आहे. या दिवशी ही धणे पेरायला खूप महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की या दिवशी आपण धणे मातीमध्ये पेरली, मातीत टाकली, जी धणे उगवतात त्याची कोथिंबीर तयार होते. तसेच आपल्या घराची देखील प्रगती होते. कारण धनत्रयोदशीच्या दिवशी आपण जे काही काम करत असतो, तर त्या कामात आपल्याला 13 पटीने फळ मिळतं आणि ही कोथिंबीर उगवल्यानंतर आपल्या घरामध्ये सर्वांनी खायची आहे, तशीच राहू द्यायची नाही. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची आहे, की या दिवशी तुमच्या घराच्या शेजारची कोणी कितीही जवळची व्यक्ती असेल आणि ती जर तुमच्याकडे धणे मागायला आली, तर चुकूनही त्यांना धन द्यायची नाही. असं म्हटलं जातं, की धन्याचं दान हे खूप शुभ असतं, परंतु धनत्रयोदशीच्या दिवशी हे कधीही करू नये. आणि जर या दिवशी धणे तुम्ही कोणाला दिलेत, तर तुम्ही स्वतःहून तुमच्या घरातील लक्ष्मी इतरांना देत आहेत. म्हणून या दिवशी चुकूनही आपले धणे हे कोणाला देऊ नये. अशा पद्धतीने छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला आज आपल्याला करायचे आहे, संध्याकाळी करायचे आहे. तर ही अत्यंत माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ.